हल्ली हवामान विभागाचा अंदाज असं म्हणून मनाला येईल तो अंदाज सांगून अनेकदा शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते. तसं तर अचानक पाऊस, वारा, दुष्काळ या निसर्गाच्या बेमालूमपणामुळे बळीराजा प्रचंड नुकसान सहन करतोय. यामध्ये आता हवामानाचा पावसाचा जो अंदाज वर्तवला जातो आणि तो चुकीचा ठरतो आणि त्याचंही नुकसान बळीराजाला शेतकऱ्याला सहन करावं लागतं. आणि असाच एक अंदाज वर्तवतात ते म्हणजे पंजाबराव डक. आता याच पंजाबराव डका यांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरलेत, त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जाते. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पहिल्यांदाच म्हणजे शेतकऱ्यांनी स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांच्या विरोधात पंढरपुरात आंदोलन केले. नुकताच बुधवारी हे आंदोलन झालं. पंढरपुरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून बुधवारी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं, अर्थात पंजाबराव डक आणि अनेक हवामान शास्त्रज्ञांच्या विरोधात. कुठल्याही प्रकारची शासन मान्यता नसणारे अनेक हवामान तज्ज्ञ सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणारा अंदाज वर्तवतात आणि या सगळ्या अंदाजामध्ये पंजाबराव डक, बांगर अशा अनेक हवामान तज्ज्ञांवर बंदी घालावी अशी थेट मागणी या आंदोलनातून द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. गेली 5 वर्ष झाली कोरोनामुळे इतकं नुकसान झालं नाही तितकं नुकसान या खोट्या हवामान अंदाजाच्या वर्तवणाऱ्या लोकांमुळे झालेलं आहे असं शेतकऱ्यांचं मत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.